दुसरा भाग आहे विशेषणातला, तो म्हणजे साधित विशेषणे. जसं नामामध्ये बघा बरं, विशेषणापासून नाम तयार झाले विशेषण साधित नाम, धातूपासून नाम तयार झाले धातू साधित नाम, अव्ययापासून नाम तयार झालं अव्यय साधित नाम. तसंच यांच्याकडे देखील होईल. बघा, नाम, सर्वनाम, त्याच्यानंतर क्रियापद, क्रियापदामधला सुद्धा तुम्हाला धातू किंवा धातू साधित लागणार आहे. याच्यामध्ये क्रियापद व क्रियाविशेषण अव्यय यांना प्रत्यय जोडून तयार होणारी विशेषणे म्हणजेच कोणती झाली ती साधित विशेषणे. मग आता त्याला कोणकोणती प्रत्यय लागणार आहे बघूया आपण. त्यातलं ए सर्वात पहिलं आहे नाम. नामाला प्रत्यय लागून जे तयार होईल ती म्हणजे नाम साधित विशेषणे. मग आता नामाला कोणकोणती प्रत्यय लागू शकतात, तर यामध्ये एक एक प्रत्यय गोळा करू आणि त्याचं आपण उदाहरणही पाहत जाऊ. री लागली. बघा, मी जिथं शब्द घेतला पुणे, तर तुम्ही लगेच करता त्याचं पुणेरी फेटा. त्याला मी आणखीन एक प्रत्यय लावले पुढे जाऊन ई नामाला, तर तुम्ही लगेच म्हणता की सर नागपूर. याला आपण घेतलं लगेच नागपुरी संत्री. काय म्हणतील सातारा सातारी पेढे, बनारस बनारसी साडी. त्याच्यामध्ये येतील ई लागले. झालं नागपूरला काय झालं नागपुरी. त्याच्यानंतर आपण घेतलं इक धर्म हा शब्द घेतला धर्म. मग धर्मला तुम्ही इक जोडताना आद्या अक्षरातील अ मध्ये वृद्धी होऊन आ तयार झाले. बघा बरं, धार्मिक धार्मिक धर्माचं काय झालं धार्मिक विधी इक लागले. त्याच्यामध्ये विवाह असता तर वैवाहिक झालं असतं, कल्पना असतं तर काल्पनिक झाले असते, संसार असता तर सांसारिक झाले असते. बघा इक. त्याच्यानंतर लावले आपण ईत. बघा ईत मध्ये मी इथं शब्द घेतला आनंद, तर लगेच तुम्ही केलं त्याचं आनंदित. ईत लागले का बघा, त्यांच्यामध्ये रस्व ई पाहिजे त्याच्यामध्ये ईत. सॉरी करकट यांचं पण बघा. मी तर घेतलंय समजा आता सुख हे नाम म्हणून घेतलं तर लगेच करू आम्ही सुख कर. खेळ समजा खेळ कर तुम्ही घेऊ शकता त्यांच्यामध्ये. तेल, चला तेलला आपण कट लावले तर काय झालं तेलकट भाजी, पोरकट चाळे झालं. कट कट त्यांच्या देखील सुद्धा मला लावता येईल. त्याच्यानंतर घेतलाय मी आळू झालं. कनव असं घेतलं अनुकंपा लगेच केलं आपण त्याचं कनवाळू. दया असन तर दयाळू त्याच्यात घेता येईन. पुढे इन. आता कुल शब्द घेतला तुम्ही कुळ, त्याला कुळीने मारणार आपण तर काय म्हणूया त्याला आपण कुलीन. इन त्याच्यामध्ये काय लागले इन झालं. त्याच्यानंतर मान वान यांचा अभ्यास करा. झालं. मी घेतलं इथं बुद्धी शब्द घेतला. बघा इकडे दीर्घ ई आहे, इथं लिहित असताना बुद्धिमान. मी जर इथं घेतलं असतं रूप तर लगेच त्याचं झालं असतं बघा बरं रूपवान. धन असतं तर लगेच काय त्याचं धनवान. पुढे
वळ त्याच्यात बघा बरं, इथे घेतलं मी खेडे तर त्याचं काय झालं, खेडवळ. त्याच्यानंतर शील झालं. मी याच्यामध्ये घेतलं बघ बरं धैर्य, तुम्ही त्याचं केलं लगे धैर्यशील. प्रयत्न असतं तर प्रयत्नशील. हे आले याच्यामध्ये नाम साधित विशेषणे. पुढे याच भागामध्ये टाकूया आपण सर्वनामापासून तयार होणारे कोण कोण आहे. तर ही आपण सार्वनामिक विशेषणे आधीच पाहिलेले पुस्तकामधले दिलं असतं की या घटकाचा अभ्यास आपण आधीच्या प्रकरणात केलेला आहे. पटकन मोकळे झाले असते. चला मग हे झालं असतं सर्वनामापासून जे तयार झाले ते सर्वनाम साधित विशेषण. यात आत्ताच आपण घेतलं तर बघ बरं, मीच लगेच झाला माझा भाऊ. झालं. तो असता तर लगेच आपण दर्शकमध्ये घेतला असतं तर काय झालं असतं, तसला फायदा नको आम्हाला. झालं. हे असतं तर झालं असतं असले पुस्तक नको आम्हाला. काय असतं तर काय लगेच झालं असतं कसले काम करतोस तू, या पद्धतीनं. हे बघा ही झाली सर्वनाम पासून तयार झाली सर्वनाम साधित. आता अशीच आपण सी प्रकारामध्ये पुढे पाहू शकतो, ती म्हणजे क्रियापद म्हणजे धातूला प्रत्यय लागून तयार होणारी सुद्धा.